नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजी मॅथ सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर मी दिनेश देशमुख आपले स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, एका विद्यार्थी मित्राने मला हा प्रश्न पाठवलेला आहे। सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या। जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नाचं उत्तर एकदम लवकर काढता येईल। तर बघा, आपण मांडून घेऊ ऑब्जेक्ट सचिन, सेहवाग आणि धोनी। आता काय म्हटलेलं आहे बघा, पहिला वाक्य, सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या। याचा अर्थ धोनीने x धावा केल्या आणि सेहवागने x अधिक 12 धावा जास्त केल्या। त्यानंतर म्हटलेलं आहे धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या। याचाच अर्थ सचिनने धोनीपेक्षा 9 धावा जास्त केल्या। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर x आपण एकत्र करून घ्या, तर 3x झाले, अधिक 12 अधिक 9 यांची बेरीज करून घ्या, तर विद्यार्थी मित्रांनो आली 21। ठीक आहे, आणि या तिघांनी मिळून किती धावा केलेल्या आहेत? तर 228। आता विद्यार्थी मित्रांनो, हे 21 इकडे जाऊ द्या, म्हणजे प्लस आहेत तर काय होतील? मायनस, आणि गुणाकारात असलेले 3 कुठे जातील? भागाकारात। म्हणजे याचा अर्थ x बरोबर 228 मायनस 21 भागीला किती विद्यार्थी मित्रांनो? 3। आता बघा, त्यानंतर x बरोबर 228 मधून 21 गेले तर राहिले विद्यार्थी मित्रांनो 207, आणि भागीला किती? 3। 3चा भाग देऊन द्या, 3 1 3, 3 छक्क 18, 3 9 27, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो x बरोबर आला 69। आता काय विचारलेलं आहे? तर सचिनने किती धावा केल्या? तर बघा, सचिनने किती धावा केल्या, तर सचिनचा बघा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, काय आलेलं आहे इक्वेशन? x अधिक 9। तर याचाच अर्थ आता सचिनने केलेल्या धावा तर x ची व्हॅल्यू आली आहे विद्यार्थी मित्रांनो 69 अधिक 9 बरोबर उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो 78।